नमस्कार मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे पीएफ अकाउंटला बँकेचे खाते कसे जोडायचे. आता पीएफ अकाउंटला बँकेचे खाते कसे जोडायचे याची तुम्हाला मी सविस्तर माहिती देणार आहे. तर या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे. ए टू झेड माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन EPFO असे सर्च करायचे आहे. तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे UN नंबर आणि पासवर्ड आहे इथे टाकून द्यायचा आहे आणि साइन इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. साइन इन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP जाणार आहे, तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे जे PF खाते आहे ते तुम्हाला इथं दिसून जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे काही ऑप्शन दिसत आहे. त्यामधलं तुम्हाला मॅनेज ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मॅनेज ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काही ऑप्शन दिसत आहे. त्यामधलं तुम्हाला KYC ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. KYC ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जे तुमची बँक खात्याची KYC करायची आहे तर बँकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. बँक ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो बँक अकाउंट नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि कन्फर्म बँक अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे आणि IFSC नंबर टाकायचा आहे. IFSC नंबर टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय IFSC यावर क्लिक करून ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला एक बॉक्स दिसत आहे, त्याच्यावर तुम्हाला टिक करायचं आहे. त्यावर टिक करून सेव्ह या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखी एक OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला इथं टाकून द्यायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची जे KYC जे आहे ते तुम्हाला इथे झालेली दिसणार आहे. पण इथे तुम्हाला व्हेरिफिकेशन अंडर प्रोसेस दाखवणार आहे, कारण हे जे KYC अप्रूव्हल आहे हे तुम्हाला 24 तासानंतर मिळणार आहे. हे अप्रूव्हल मिळाल्यानंतर तुम्ही तुमचा जो PF आहे तो काढू शकणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या जे PF खात्यामध्ये बँक KYC करू शकता.